सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 18 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज अर्जुनचा दुपारचा डबा जेवणाची सुट्टी व्हायच्या आत 10 मिनिटे आधीच मिळाला होता. खूपच परफेक्ट आहे ती तिच्या कामात असं तो म्हणाला आणि त्याने डबा उघडला. आज डब्यात एक पदार्थ जास्तच होता. यावरूनच ती खूप खुश होती हे कळत होतं. त्याने खुश होतच जेवण केलं आणि अतुल म्हणाला, उद्याच्या त्या शर्माच्या मीटिंगचं काय करू? अर्जुन म्हणाला, काय करू म्हणजे? पोस्टपोन कर. किंवा आज होते का शक्य? होत असेल तर आजच करू. तुला माहीत आहे ना उद्या काय आहे ते? हो माहीत आहे. मग तुम्ही उद्या ऑफिसला याल की नाही हेच विचारायचं होतं खरं तर तुम्हाला. का येणार नाही मी उद्या? सरप्राईज प्लॅन रात्रीचा आहे. दिवसभर तर मला कामं आहेतच ना. का दिवसभर रात्र व्हायची वाट बघत बसू? ती तर तुम्ही तशीही बघणारच आहात, मी नको म्हणालो तरी. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अर्जुन म्हणाला, आता म्हणायचं काय त्यात? सरळ सरळ दिसतंच की तुमच्या चेहऱ्यावर ते. असं म्हणून अतुल हसत होता. गप्प बस आणि कामं कर. आज मीटिंग होते का बघ, अरेंज कर शर्मासोबत, नाहीतर परवा कर. उद्या मी काहीही करणार नाही ऑफिस सुटल्यावर, कळलं? ओके असं म्हणून अतुल म्हणाला, या अर्जुन महाशयांनी स्वतःचं लग्न असून सुद्धा सुट्ट्या घेतल्या नाहीत. मग उद्या तर घेणं अशक्यच आहे. मीच मूर्खासारखं विचारलं. आणि इकडे तन्वीला कुणालचा फोन आला. आज कुणालला डिस्चार्ज मिळाला होता. त्याने तन्वीला तसं फोन करून कळवलं होतं. ती म्हणाली, मला आधी का नाही सांगितलंस तू? मी आले असते ना. कुणाल म्हणाला, म्हणूनच नाही सांगितलं, नाही तर तू लगेच इकडे आली असतीस धावत आणि तुझा तो खडूस तुझ्यावर चिडला असता. ए खडूस काय म्हणतोस रे? तो नवरा आहे माझा. नीट बोलायचं हां त्याच्याबद्दल. हो का? मला वाटतं पिसाळलेला धूमकेतू या शब्दापेक्षा खडूस हा शब्द नक्कीच चांगला आणि सोप्पा पण आहे, नाही का? गप्प बस रे. मी काहीही म्हणेन त्याला. तो माझा अधिकार आहे. हो का? आणि कुणी दिला तो तुला अधिकार? त्यानं? नाही ना अजून. आणि तन्वी गप्प बसली. कारण त्यानं अजून तिला बायकोचा अधिकार नव्हताच दिला. फक्त नवरेगिरी करत होता, तीही तिला भीती घालून. आणि तिनं सुस्कारा सोडत म्हणाली, आता ठरले ना वाट पाहायची तर पाहायची. मला काही घाई नाही. मी त्याची शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहीन. मूर्ख आहेस तू. काय गरज आहे त्याच्यासाठी इतकं करायची? मी तुला आधीच सांगितलं होतं की एकदा विचार कर त्याची अट मान्य करण्यापूर्वी. पण तू माझं नाही ऐकलं. कुणाल तिला खूप बोलत होता. पण आता काही उपयोग आहे का हे सगळं बोलून? आणि असंही तो करतोच की माझ्यावर प्रेम. आणि त्याचं आत्ताचं वागणंसुद्धा त्याच्या प्रेमाचाच भाग आहे. अशी तन्वी म्हणाली. आणि धन्य आहे हा तन्वी तुझी. यू आर ग्रेट. असा विचार फक्त तूच करू शकतेस. आता तू जवळ असतीस तर तुझे पायच धरले असते बघ मी. हरकत नाही, जेव्हा भेटशील तेव्हा धर, असं म्हणून ती हसायला लागली. आणि ती म्हणाली, नको काळजी करू, मी करते त्याला हँडल माझ्या परीने. आणि मी काहीही म्हणेन त्याला, तुला काय करायचं आहे? असं कसं? मग मी पण काहीही म्हणेन, तुला काय करायचं आहे? कुणाल म्हणाला. हो का? तुझा हात आताशी बरा झाला आहे हे विसरू नकोस. कोणी मोडलाय माहीत आहे ना? त्यामुळे त्याला काहीही म्हणण्याआधी विचार कर. ते कसा विसरेन मी? आणि तेही तुझ्यामुळेच झाले. सॉरी रे, तन्वी म्हणाली. असू दे गं, तुझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही का मी? पण काही प्रगती आहे का गं त्याच्या वागण्यात? हो, वाटते तर खरी. माझ्याच हातचं जेवण खाणार असं फरमान सोडले अर्जुन सरांनी. म्हणे विष दिलं तरी खाईन, पण तुझ्याच हातून जेवेन. हो का? अरे बापरे. तो तर आता स्वतः मरायला आणि दुसऱ्याला मारायला पण तयार आहे गं तुझ्या प्रेमात. इतका प्रेम करतो का तो तुझ्यावर? हो मग, म्हणूनच त्याला सोडू शकत नाही. मग चांगलीच प्रगती आहे, कुणाल हसून खुश होत म्हणाला. पण तन्वी, तू सांगून टाक ना त्याला आपल्याबद्दल. खूप शॉर्ट टेम्पर आहे गं तो. उगाच त्याचा अंत नको पाहूस. तुझं खरं आहे, पण त्यानं माझ्यावर पहिल्या नजरेत जसं प्रेम केलं तसं माझ्यावर विश्वास पण हवा ना. तो माझ्यावर कसलाच विश्वास ठेवत नाही. मग या नात्यात पुढं जाऊन काय उपयोग? कारण पुन्हा आयुष्यभर तो तसाच माझ्यावर या ना त्या कारणाने संशय घेत राहील. त्यापेक्षा त्याचा माझ्यावर एकदा विश्वास बसला ना की मग बघ किती सुखी असेन मी. पण आता ना त्याच्या नजरेत मला प्रेम खूप खूप दिसतं, अगदी ओसंडून वाहणारं. पण विश्वास मात्र कणभरसुद्धा दिसत नाही. आणि ज्या दिवशी तो विश्वास मला त्याच्या डोळ्यात दिसेल ना, त्या दिवशी मी स्वतः त्याला समर्पित होईन, त्याची वाट न पाहता.
बरोबर आहे तुझं, विश्वास तर हवाच नवरा बायकोंमध्ये, पण तो कधी निर्माण होईल? तू तर माझ्याशी किंवा इतरांशी बोललेलं सुद्धा आवडत नाही त्याला. त्याचं अशांत डोकं त्याला माझ्यावर विश्वास ठेवू देत नाही, असं ती म्हणाली. पण तिला हे माहीत नव्हतं की तो असा तिच्यावर संशय घेतो कारण यापूर्वी त्याचा विश्वासघात झाला होता म्हणून तो कोणत्याच मुलीसोबत बोलतही नव्हता. पण तन्वीला पाहिली आणि ती त्याला आवडली आणि आता तो तिला गमवायला घाबरत होता. तिला वाटायचं की तो रागीट आहे, पण तो असा रागीट कसा झाला हे मात्र तिला माहीत नव्हतं. आणि कुणाल म्हणाला, हो गं, तुझंही बरोबर आहे. ठीक आहे, पण तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत असेल एवढं कायम लक्षात ठेव. मी सदैव तुझ्यासाठी तयार आहे. हो, तू आहेस म्हणूनच मला आधार वाटतो. काळजी घे, असं ती बारीक आवाजात म्हणाली. आणि तो म्हणाला, ए तन्वी, अशी नाराज नको हां राहूस. उद्या तुझा वाढदिवस आहे ना? तुझ्या लक्षात आहे? हो, मग तुझा वाढदिवस मी विसरून जाईल असं होईल का कधी? पण त्याला माहीत आहे का गं? नाही, काही माहीत नाही. बहुतेक नसेलच. आणि असून तरी काय उपयोग? तो थोडीच मला विश करणार आहे. नीट बोलतही नाही माझ्याशी तो. पण मी मात्र तुझा बर्थडे सेलिब्रेशन खूप जंगी करणार आहे. पार्टी देणार मी. आधी हात सांभाळ, मग बघू पार्टीचं. काळजी घे, असं म्हणून तिने फोन ठेवला. साधारण 1.5 तास ती कुणालसोबत बोलत होती आणि या दरम्यान अर्जुनने तिला खूप कॉल केले होते. पण ती कुणालशी बोलण्यात इतकी दंग झाली होती की तिला कळलंच नाही तो फोन करतोय ते. आणि ती इतका वेळ बोलते, तिचा फोन बिझी येतो याचा अर्थ ती त्याच्याशीच बोलत असणार असा अर्जुनला डाऊट आलाच. शर्मासोबतची मीटिंग करून तो संध्याकाळी उशिरा घरी येणार होता. हेच त्याला तिला सांगायचं होतं, कारण ती मीटिंग ही महत्त्वाची होती आणि तिचा बर्थडे पण. आणि तो तिच्यासाठी इतकं करत होता, पण ती मात्र फोनही घेत नव्हती आणि परत करायचा तर नाहीच केला तिनं फोन. तो मात्र मीटिंगमध्ये बिझी होता आणि फोनही स्विच ऑफ झाला त्याचा. संध्याकाळ झाली आणि ती स्वयंपाकाला लागली, कारण तो आजही कालच्यासारखा लवकर घरी येणार आणि 15 मिनिटात जेवण मागणार असं तिला वाटलं. ती जेवण बनवून त्याची वाट पाहत होती. 10 वाजले तरी तो अजून आला नाही, म्हणून तिला काळजी वाटत होती त्याची. त्याचं ड्रायव्हिंग खूप फास्ट होतं ना. तिने त्याला फोन लावायला तिचा फोन हातात घेतला आणि त्याचे मिस कॉल दिसले. अरे बापरे, त्याचे इतके मिस कॉल का केले असतील? सगळं ठीक असेल ना? आणि तिने त्याला फोन केला तर त्याचा फोन स्विच ऑफ आला. मग तिने अतुलला फोन केला आणि त्याच्याकडून तिला कळलं की तो मीटिंगमध्ये आहे. काय गरज आहे का त्याला अशी रात्रीची मीटिंग ठेवायची? किती काम करतो हा. तन्वी जेव्हा ऑफिस सांभाळायची तेव्हा सगळ्या मीटिंग ऑफिस टाईममध्येच ठेवायची. कधीही रात्री ती मीटिंग ठेवत नव्हती. आणि शिवाय ती एक मुलगी होती, तिला काही मर्यादा होत्या. ती हॉलमध्ये बसून खूप वेळ त्याची वाट बघत होती. पण आज 11 वाजले तरी तो आला नव्हता. सगळे नोकर पण गेले. तिला आता झोप येत होती, पण तरीही तिला झोपायचं नव्हतं, त्याची वाट पाहायची होती. आणि ती पुस्तक वाचत बेडरूममध्ये बसली. आणि उद्या त्याला तिच्यासाठी वेळ काढायचा होता, म्हणून तो अजून मीटिंग करत होता. आणि रात्री 12च्या दरम्यान तो घरी आला. मला उशीर झाला म्हटल्यावर ती माझी वाट बघत असेल असंच त्याला वाटलं. पण ती त्याची वाट पाहून पाहून तशीच बेडवर पुस्तक वाचत बसली होती आणि तिथेच ती झोपली. तिला झोपलेली पाहून त्याला थोडा राग आला आणि मनात म्हणाला, काहीच अटॅचमेंट नाही ना हिला माझ्याविषयी. नुसता डबा दे म्हटलं की दिला आणि झाली मोकळी. नवऱ्याची प्रेमानं वाट नाही का बघू शकत ही? साधा एक फोनही नाही केला तिनं परत, आणि मी केला तर उचललाही नाही. आणि दुपारी त्याच्याशी किती वेळ बोलत होती फोनवर. तिथे बरा तिला वेळ मिळतो. मी तिचा कुणीच नसल्यासारखी वागत आहे ती. आता तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या, कारण तो तिच्याजवळ त्याच्या मनाने जात होता. जेवण कॉफी सगळं ती मी जबरदस्तीने सांगतोय म्हणून करते. पण माझी वाट बघून जागी राहा यासाठी मी जबरदस्ती नाही ना करू शकत. ती आपलेपणाची भावना आतून मनातून यावी लागते. आणि मी केली जबरदस्ती तरी राहील ती जागी, पण फक्त शरीराने. पण मनाचं काय? मनातून ती माझ्यासाठी काही करेल की नाही काय माहीत, असा तो विचार करत होता. आणि इतक्यात 12ही वाजले. तिचा फोन वाजायला लागला आणि ती गाढ झोपेत होती. आता यावेळी तिला कोणाचा फोन आला म्हणून त्यानं पाहिलं तर कुणालच होता. आणि अर्जुनचं डोकं अजूनच भडकलं. फोन वाजला आणि बंद झाला. आणि रागारागातच त्यानं जोरात कपाटाचा दरवाजा आपटला आणि ती दचकून जागी झाली. तो तिला खूप बोलणार होता, पण तिचा उद्या बर्थडे होता म्हणून तो गप्प बसला. नशीब ते तरी त्याच्या लक्षात होतं.
नाहीतर तो कशाने पण हायपर होतो. आत्ताच बघा ना, ती त्याची वाट न पाहता झोपली म्हणून त्याला राग आला होता. आणि ती उठत म्हणाली, सॉरी, ते माझा कसा डोळा लागला ते मला कळलंच नाही. चल मी तुला जेवायला वाढते. नको, पोट भरलं आहे माझं, भूक नाही. इतकंच बोलला आणि बाथरूममध्ये जाऊन बसला. आणि ती मनाशी विचार करत होती, असा कसा आहे हा? सकाळी तर किती छान बोलत होता. काय करावं याचं समजतच नाही. मी याला पूर्णपणे कधी ओळखू शकेल माहीत नाही. का आयुष्यभर आम्ही असंच दोघे एकमेकांसाठी अनोळखी राहणार? तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा झोपली. तो बाथरूममधून बाहेर आला आणि त्याला वाटलं, मी जेवत नाही म्हटल्यावर ती मला म्हणेल, का नाही भूक तुला? मी पण नाही जेवली अजून, तुझ्यासाठी थांबली आहे, थोडं तरी खाऊन घे, असं हक्कानं म्हणेल. पण कसलं काय, ती तर काहीही विचार न करता झोपी गेली होती. दुपारी डब्बासुद्धा तिनं मी जबरदस्ती सांगितला म्हणूनच केला, घाबरून. प्रेम आहे म्हणून मुळीच नाही. तिचं प्रेम तर त्याच्यावर आहे ना. असे उलट सुलट विचार करत तोही मग रागारागातच उपाशी पोटी तसा झोपला. आणि पुन्हा तिचा फोन वाजला. फोन सायलेंटवरच होता, पण तो अजून जागाच होता. उपाशी पोटी झोपच येत नव्हती. आताही त्याचाच तिला फोन येतोय म्हणून त्यानं तो पाहिला, तर तो कुणालचाच होता आणि त्याचं डोकं भडकलं. लाज कशी वाटत नाही याला असं रात्री अपरात्री लग्न झालेल्या मुलीला फोन करायला? किती निर्लज्ज आहे हा. काय करू, फोन उचलू की नको, असा विचार करतच त्यानं नकळत फोन घेतला आणि कानाला लावला. आणि तिकडून कुणाल म्हणाला, हॅपी बर्थडे स्वीटहार्ट. आणि हे ऐकून अर्जुनचा राग अनावर झाला. त्याला आत्ताच कुणालला संपवावा असं वाटत होतं. आणि रागानेच अर्जुनने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या, कारण त्यानं त्याच्या आधी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. म्हणजे माझ्या बायकोला स्वीटहार्ट म्हणणारा हा आहे तरी कोण? ती फक्त आता माझी आहे, पण त्याचा तिच्यावर माझ्या आधी हक्क आहे. बरोबर आहे ना? असणारच, कारण ती माझ्याशी लग्न होण्या अगोदरच त्याच्यावर प्रेम करत होती आणि अजूनही करत आहे. मग मी कोण आहे तिचा, असा तो विचार करत होता. हॅलो तन्वी, ऐकतेस ना? तिकडून तो एकटाच बोलत होता. आणि अर्जुनने फोन कट केला. प्रचंड रागाने त्यानं तिच्याकडे पाहिलं. नेहमी ती झोपली की त्याला ती आवडायची. तिच्याकडे फार प्रेमाने बघत बसायचा तो. पण आता त्याला ती बिलकुल आवडत नव्हती. किळस वाटत होती त्याला तिची. आणि त्याच्या पोटात आग पडली होती भुकेने. मग जेवण करण्याऐवजी तो दारूच पीत बसला स्टडी रूममध्ये आणि तिथेच झोपला. सकाळी तिने नेहमीप्रमाणे नाश्ता बनवला आणि तिने स्वतः अगोदर टेस्ट केला. खूप छान आणि चविष्ट झाला होता नाश्ता. कालच्यासारखं मीठही जास्त पडलं नव्हतं. पण त्यानं एक घास खाल्ला आणि म्हणाला, किती गोड केलायस तू नाश्ता, इतकी साखर कोण घालतं का? शी. तिला तर काहीच कळत नव्हतं काय प्रॉब्लेम आहे ते. नाश्ता तर चांगलाच होता, पण त्याची मनस्थिती मात्र चांगली नव्हती बहुतेक. डोकं ठणकत होतं. आणि कुणालचे स्वीट हार्ट हे शब्द त्याला आठवत होते, त्यामुळे त्याचं डोकं आणखीनच दुखत होतं. ती म्हणाली, तो स्पष्ट जर काही बोलत नसेल, सांगत नसेल तर काय कळणार मला की नक्की काय झाले. पण त्याची इच्छा होती की तिने स्वतःहून मला विचारावं की मी का असा वागतोय. पण आता तन्वी घाबरली होती. कॉफी आण, तो कोरड्या आवाजात म्हणाला. तिनं कॉफी आणून नेहमीच्या सवयीप्रमाणे आधी स्वतः टेस्ट केली आणि त्याला दिली. त्यानं ती घेतली आणि तो पिणार इतक्यात त्याच्यावर तिच्या लिपस्टिकचे डाग पाहून पुन्हा भडकला आणि म्हणाला, मला उष्टी कॉफी चालत नाही. आणि तन्वीचा चेहरा झरझर उतरला. तिला खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं. आधी तोच सांगतो आणि पुन्हा तोच असा पाणउतारा करतो. मी याच्याकडून कधीच काहीच अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या. तिच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले होते. आज तिचा बर्थडे आहे. विश करणं तर दूरच, पण वेदना मात्र तो तिला भरभरून देत होता. मी आणते दुसरी कॉफी, ती भीतभीत म्हणाली. आता नकोय मला कॉफी, असं म्हणून तो गेलासुद्धा. आणि आज हॉर्नही नाही दिला त्यानं. ती बेडरूममध्ये जाऊन खूप खूप रडत होती. मी स्वप्न पाहायची की नाही सुखी संसाराची. तो असा वागतोय की जणू मी वैरीच आहे त्याची. कुठला राग त्यानं तिच्यावर काढला कोणास ठाऊक. तिला फोनवर फोन मेसेज येत होते शुभेच्छा देण्यासाठी, पण तिने कुणाचा फोन घेतला नाही. दुपारपर्यंत रडतच होती नुसती. तो ऑफिसमध्ये आला तेही रागातच. आणि अतुल त्याची चेष्टा करत म्हणाला, मग रात्री विश केले की नाही तुमच्या स्वीट वाईफला?
आणि स्वीट हे शब्द ऐकून अर्जुन त्याच्यावर चिडला. तुला काही कामं नाहीत का? चल निघ इथून, गेट लॉस्ट. आणि अतुलला त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे कळलं. काल इतका उत्साहात होता तो आणि आज अचानक इतका चिडला होता. आणि अतुल बाहेर गेला. दुपारी तिने त्याच्यासाठी डबा पाठवला, तोही त्यानं परत पाठवला. तिलाही काहीच समजेना. इतक्यात अतुल आत आला आणि म्हणाला, अर्जुन सर, त्या हॉटेलच्या मॅनेजरचा फोन आहे. विचारत आहे की कोणती कोणती फुलं सजावटीसाठी वापरायची. आणि अर्जुनला आठवलं की तिला आज आपण सरप्राईज देणार आहे. आज तिचा बर्थडे. सकाळपासून तिला शुभेच्छाही नाही दिल्या. कसा वागलो तिच्याशी मी? शी. झालं. पुन्हा त्याला पश्चाताप व्हायला सुरुवात झाली. एकदा ठरवलं होतं ना की तिला स्वतःची बनवायची. तिला आता कुठेही जाऊ द्यायचं नाही. पण पुन्हा का मी असा वागलो? त्या कुणालचा फोन पाहूनच. हो, त्याचा फोन आला आणि तो आणखीनच भडकला होता. तो काय येतो मध्ये मध्ये आमच्या? ती तरी का त्याला सांगत नाही की आमच्या आयुष्यातून दूर व्हायला? त्याचं मी बघतोच नंतर. पण आज का वागलो मी असा? जरा राग कंट्रोल करू शकत नाही का मी? काय वाटत असेल तिला? आणि त्याने तिला मेसेज केला, सॉरी. आणि तो मेसेज वाचून तिला आधी राग आला त्याचा. खरंच खडूस आहे हा. आधी वागताना जराही समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही. मग पुन्हा सॉरी म्हणून काय उपयोग? तिनं काहीच रिप्लाय दिला नाही. पण त्याच्या पुढच्या मेसेजची वाट पाहत होती ती. आणि इतक्यात बेल वाजली. नोकराने दार उघडलं आणि दारात एक माणूस मोठा फुलांचा गुच्छ घेऊन उभा होता. कुणालनंच तिच्यासाठी पाठवला होता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि तिच्यासाठी तिच्या आवडीच्या फ्लेवरचा केकसुद्धा. ते पाहून ती खुश झाली, पण थोडीशीच. आणि पुन्हा मोबाईल घेऊन बसली. आणि मग त्याने 2 हार्ट पाठवले तिच्यासाठी. तसं तिचंही हृदय विरघळू लागलं. कसा आहे ना हा? तो तिला एकदम जवळही करत नव्हता आणि त्याच्यापासून दूरही जाऊ देत नव्हता. आणि ती मनाशीच हसली. सकाळपासून उदास असलेला चेहरा खुलला आणि तिने त्याच्या सॉरीच्या मेसेजला कशाबद्दल असा रिप्लाय दिला. मग ती आता बोलेल माझ्याशी म्हणून त्याने फोन केला तिला. आता तिने लगेच फोन घेतला आणि तो म्हणाला, सॉरी तन्वी, खरंच सॉरी. तिला वाटलं कदाचित त्याला तिचा वाढदिवस आहे हे कळलं असेल आणि तो तिला शुभेच्छा देईल. पण तो असं काहीच नाही म्हणाला. आणि त्याची सॉरी ऐकून तिला बरं वाटलं. त्याच्यासारखा अकडू खडूस माफी मागत आहे तेही काही कमी नाही. आणि ती इट्स ओके म्हणाली. ती लगेच त्याला माफ करून टाकायची, त्याच्या शब्दांनी विरघळायची. मग तो म्हणाला, तुला घेण्यासाठी 7 वाजता गाडी येईल, तू त्यात बस आणि ये. का, कशाला, कुठे असं तिनं काहीही विचारलं नाही किंवा जास्त खुशही झाली नाही. कारण आता ती त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नव्हती किंवा त्याच्यावर रागही धरत नव्हती. फक्त हो म्हणाली. ती गाडी घ्यायला येणार म्हणून तयार झाली होती. काय आहे त्याच्या मनात हे तिला माहीत नव्हतं. मुळात तिच्या बर्थडेचं तिलाच कौतुक नव्हतं, मग त्याला तरी कशाला असेल असं तिला वाटलं. आणि इतक्यात तिला एक फोन आला आणि ती काहीही विचार न करता तो तिची वाट पाहत असेल हेही विसरून तशीच धावत पळत बाहेर गेली. आणि तो तिची खूप आतुरतेने हॉटेलच्या रूममध्ये वाट पाहत होता.